केलेलं आहे आणि मला जसं केशवजी म्हणाले, की ही निवडणूक आम्ही युती म्हणून लढलो, परंतु काही स्थानिक पातळीवर अशा काही गोष्टी झाल्या असतील, काहीतरी एकमेकांमध्ये बेबनाव झाला असेल, कुठे काही पटलं नसेल, तर याच्या संदर्भातली माहिती घेऊन नक्कीच आमचे दोन्ही वरिष्ठ नेते याच्यावर चर्चा करतील. दुसरं मला सांगायला पूर्वीताई एक गोष्ट आवडेल, की आम्ही मुंबईमध्ये 11 पेक्षा कमी जागा म्हणजे 11 जागा आम्ही 1000 पेक्षा कमी मताच्या फरकाने जिंकलेलो आहोत. त्याच्यामुळे हे जे काही बोलतायत ना, ह्याला मला उत्तर द्यायला आवडेल, की आणि जवळजवळ 50 जागांवर आम्ही दुसऱ्या ठिकाणी आहोत मुंबईमध्ये. त्याच्यामुळे आमचे नगरसेवक हे उबाठाला लाथ मारून शिंदे साहेबांबरोबर आलेले आहेत, हे आधी लक्षात घ्या. त्याच्यामुळे असे परत पळून मिळून जाण्याची आम्हाला काही आवश्यकता नाही. आम्ही निधड्या छातीने तुम्हाला नाकारून आम्ही शिंदे साहेबांबरोबर आलेले आहेत. आणि मला सांगायला आवडेल, की मुंबईतली मी पहिली नगरसेविका होती, की ज्यांनी बाकायदा लाथ मारून आम्ही शिंदे साहेबांबरोबर आलेत. त्याच्यामुळे आम्ही घाबरणारी लोक नाहीये. बरं. त्याच्यामुळे आम्ही घाबरून बिबरून अशा गोष्टी करत नाहीत. जे हॉटेलमध्ये आम्ही ठेवलेलं आम्ही परत परत सांगतो, की त्याच दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11-12 वाजता आम्ही या नगरसेवकांना बोलवलं. याचं 2 दिवसाचं शिबिर घेतलं, कारण आमचे जे 30 नगरसेवक निवडून आलेत याच्यातले 15 पेक्षा जास्त नगरसेवक हे नवीन नगरसेवक आहेत. यांना महानगरपालिकेची कार्यपद्धती माहिती नाहीये. ही कार्यपद्धती समजून घ्यायला त्यांचं आम्ही 2 दिवसांचं शिबिर ठेवलं होतं. आणि आज सकाळी 10:30 वाजता हे सगळे नगरसेवक आपापल्या घरी गेलेले आहेत. त्याच्यामुळे उगीच याच्यामध्ये काय म्हणतात दोरीला साप म्हणून ठोकू नये. जरा माहिती करून घ्यावी, की आम्ही कशासाठी आम्ही त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेलेलो. नक्कीच शीतलताई, आपण याच्यावरती चर्चा करूया. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं जे टायमिंग होतं त्याच्यामुळे या चर्चेला जास्त ऊत आलेलं आहे. या संदर्भामध्ये आपण महेशजींचं उत्तर घेऊच या, पण त्याचबरोबर भाजपचे नेते सुद्धा दिल्ली दरबारी तक्रार करतायत अशी चर्चा आहे शिंदे सेनेची. त्याबद्दलही चर्चा करणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. मला 8 ते 10 वर्ष त्रास होत होता, बसू शकत नव्हती.